नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। गेल्या काही महिन्यांपासून तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण कमालीचं वाढलंय। वाटेतून चालताना, व्यायाम करताना, मैदानात खेळताना, ऑफिसमध्ये काम करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत। अचानक वाढलेल्या हृदयविकाराच्या झटक्यांच्या प्रमाणाला कोरोनापासून बचाव करण्यासाठी देण्यात आलेली लस कारणीभूत ठरत असल्याचे दावे केले जात आहेत। त्या पार्श्वभूमीवर ICMR आणि एम्स यांनी केलेल्या संशोधनामधून महत्त्वपूर्ण माहिती आता समोर आली आहे। कोविड-19 प्रतिबंधक लस आणि हृदयविकाराच्या झटक्यांमुळे अचानक होणाऱ्या मृत्यूंमध्ये कोणताही संबंध आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केलंय। इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्स यांनी याबद्दल विस्तृत अभ्यास केलाय। ICMR आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांनी केलेल्या अभ्यासातून असं दिसून आलंय की भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसी सुरक्षित आणि प्रभावी आहेत। त्यांचे गंभीर दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ आहेत, असं मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलंय। मे ते ऑगस्ट 2023 दरम्यान देशातील 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 47 रुग्णालयांमध्ये हा अभ्यास करण्यात आलाय। हा अभ्यास अशा लोकांवर करण्यात आलाय जे आधी पूर्णपणे निरोगी होते, परंतु ऑक्टोबर 2021 ते मार्च 2023 दरम्यान अचानक त्यांचा मृत्यू झाला। परंतु कोरोना प्रतिबंधक लसीमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला नाही, असं अभ्यासात दिसून आलंय। तरुणांच्या अचानक मृत्यूचा आणि या लसीचा कोणताही संबंध नाही, हे या अभ्यासातून स्पष्ट झालंय। या निवेदनात त्यांनी असंही स्पष्ट केलंय की अनुवांशिकता, जीवनशैली, आधीपासून असलेल्या आरोग्याच्या समस्या आणि कोविडची लागण झाल्यानंतर निर्माण झालेली गुंतागुंत यासह विविध घटकांमुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होऊ शकतो। विविध कारणांमुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो। यामध्ये जेनेटिक्स, जीवनशैली, आरोग्याच्या आधीपासूनच्या समस्या आणि कोविड नंतरचे कॉम्प्लिकेशन्स यांचा समावेश आहे। कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि हृदयविकाराच्या झटक्यांमुळे होणारे अचानक मृत्यू यांचा एकमेकांशी थेट संबंध जोडणं चुकीचं असल्याचं वैज्ञानिक तज्ज्ञांनी म्हटलंय। या संपूर्ण माहितीवरून स्पष्ट होतंय की तरुणांमध्ये अचानक होणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यांमागे केवळ कोविड प्रतिबंधक लसीला दोष देणं चुकीचं ठरेल। ICMR, एम्स आणि NCDC सारख्या प्रतिष्ठित संस्थांच्या अभ्यासातून असं निष्पन्न झालंय की लसीकरणामुळे अशा घटनांमध्ये वाढ झाली नाही। उलट या लसी सुरक्षित आणि प्रभावी असून त्यांचे गंभीर दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ आहेत। अचानक मृत्यूमागे अनुवांशिकता, जीवनशैली, आधीपासून असलेल्या आरोग्याच्या समस्या आणि कोविड नंतरच्या गुंतागुंतीसारखे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात। त्यामुळे समाजामध्ये भीती किंवा संभ्रम निर्माण होऊ नये आणि लसीकरणासारख्या सार्वजनिक आरोग्य उपक्रमांबाबत वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे।